आज आहे डे 12. आपण पाहणार आहोत लीफ. असा लीफचा आकार करून घ्यायचा आहे. त्यानंतर ती आपण धागा रोज सारखा जसा खालून घेतो कपड्याच्या वरती काढून तसा वरती काढून घ्यायचा आहे. याच्यामध्ये तुम्ही कट्स पाईप घेऊ शकतात, छोटे बीट्स घेऊ शकतात, मोठे बीट्स मणी घेऊ शकतात. तुम्हाला जे पाहिजे तुम्ही त्या आकारात घेऊन हे लीफ तयार करायचं आहे. तर मी पहिल्यांदा इथं 3 मणी घेऊन एक छोटी चेन स्टिच टाकून परत चेन स्टिच घेतली आहे. परत राईट साईडला एक छोटी स्टिच घेऊन वरती स्टिच घेऊन परत बीड्स ॲड करायचे आहेत. तसंच करत करत आपल्याला सेम एका बाजूने ही प्रोसेस करून घ्यायची आहे. 3 बीड्स घेऊन बघा, तुम्ही 4 घेऊ शकतात, 3 घेऊ शकतात. परत खाली एक छोटी स्टिच घेऊन परत राईट साईडला वळायचं. एक छोटी स्टिच घ्यायची बघा, व्हिडिओमध्ये दिसत आहे तिथे एक छोटी स्टिच घेऊन परत वरती एक आणखीन छोटी स्टिच घ्यायची आहे. नंतर मग बीड्स भरून खाली चेन स्टिच टाकून घेऊन आणखीन एक परत छोटी स्टिच आपल्याला वळण्यासाठी घ्यायची आहे ही टाकून. अशी करून एक लाईन पूर्ण तयार एक साईडने करून घ्यायची आहे. पिक्चरमध्ये आणखीन एक बघा, तुम्हाला साईडला एक कट पाईपचा आपला लीफ तयार केलेला आहे. तसाही तुम्ही करू शकतात. त्याला एका बाजूला एकदा इकडे एकदा तिकडे असं करून घ्यायचं आहे. असं तयार करून घेऊन पूर्ण हे तुम्ही ह्याच्यामध्ये कुठल्याही आकारामध्ये तुम्ही कुठल्याही शेपमध्ये बीड्स कट पाईप घेऊन अशी लीफ तयार करू शकतात. कसा वाटला तर व्हिडिओ मग हा लाईक आणि शेअर करा आवडला तर, दुसऱ्यांना शिकण्यासाठी. एवढ्या थोड्या ह्याच्यावरून पण तुम्ही वर्क थोडं साधं सिंपल वर्क असं करू शकतात ब्लाऊजवरती पण. असं एंड नॉट टाकून घ्यायची आहे आणि शेवटी मिडलमधून एक धागावरती काढून जिथं गॅप हा राहिलेला आहे तिथं आपल्याला त्यांच्यामधून गॅपमधून धागा काढून घेऊन त्यानंतर मनी 3 बीट्स घेऊ शकतात किंवा 4 बीट्स घेऊन शेवटी एंड नॉट टाकून द्यायचे आहे. अशा पद्धतीने हे आपले लीफ तयार झालेले आहे. शेवटी एंड नॉट टाका. आजच्यासाठी एवढंच. थँक्यू.